सन्माननीय सोळंकर साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, गुरुवर्य, सर्वांचे आदर्श छत्रपती शिवराय, ज्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली असे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व आजचा कार्यक्रम ज्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या सुवर्ण दिनी आयोजित केलेल्या अशा त्या राजमाता जिजाऊ राजमाता अहिल्याबाई होळकर, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख उपस्थिती असलेले आदरणीय प्राध्यापक डॉक्टर संजयजी कळमकर सर, तसेच आमचे सर्व मित्रमंडळी आणि भारताचे भविष्य घडवू इच्छिणारे आपण सर्वजण. मित्रांनो, अतिशय आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी ऑपॉर्च्युनिटी मला दिलेली आहे आमचे मित्र कांडके सरांनी. अशा कार्यक्रमाची आम्हाला सवय नाही, जिथं मॉब असतो लाठी घ्यायची ठोकायचं एवढंच काम आम्हाला माहिती आहे. परंतु मी शतशः आभार व्यक्त करतो, कारण आपल्यासारख्या नवतरुण उत्साही व होतकरू तरुणांसमोर मला बोलण्याची त्यांनी संधी उपलब्ध करून दिली. मित्रांनो, खूप मोठा तत्ववेत्ता होऊन गेलाय अरिस्टॉटल. तर अरिस्टॉटल यांच्या त्यांचं नाव खूप मोठं होतं आणि त्यांच्या पाठीमाग एक माणूस असा लागला, सर मला सांगा मी यशस्वी केव्हा होणार. अरिस्टॉटल म्हणे, अरे अभ्यास कर यशस्वी होशील. तरी तो सरांचा पिच्छा सोडे ना. सर जिथं जेवायला गेले तरी तो त्या सरांच्या पाठीमागे, सर मला सांगा ना मी कधी होणार. अरिस्टॉटल म्हणे, अरे प्रयत्न कर होशीलच. सर जिथं जातील तिथं तो जायचा. अशीच सकाळची वेळ होती. सकाळी अरिस्टॉटल एका समुद्र किनारी गेले, तरीही तो व्यक्ती सरांच्या पाठीमाग चालत समुद्रात गेला. सर समुद्रामध्ये अर्ध्या पाण्यात गेले, छाती इतक्या पाण्यात गेले, तरी तो व्यक्ती त्या पाण्यामध्ये. आणि तिथेही तोच प्रश्न, सर मी यशस्वी कधी होणार. अरिस्टॉटलने त्याला धरलं आणि त्या पाण्यामध्ये पूर्णतः बुडवून टाकलं. बुडवून टाकल्यानंतर 1 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट तसंच दाबून धरलं. शेवटी त्या व्यक्तीने, त्या माणसाने जीवाची पूर्ण ताकद लावली आणि पाण्याच्या वर आला. त्यावेळेस अरिस्टॉटलने सांगितलं, इतका प्रयत्न करशील, जीवाच्या आकांताने प्रयत्न करशील, त्यावेळेसच तू यशस्वी होणार. आणि मित्रांनो, हेच तुम्हाला करायचं आहे. हे अभ्यासाचं वय आहे आणि अभ्यास तुम्हाला करायचा आहे, जीवाच्या आकांताने करायचा आहे. मी पाण्यात बुडालेलो आहे आणि मला वाचायचं आहे आणि वाचण्याचा हाच उत्तम क्षण आहे. याच वेळी मला फोर्स करायचा आहे असं समजून तुम्ही अभ्यास करणार असाल तरच तुमचा रिझल्ट 17 तारखेच्या परीक्षेमध्ये येणार आहे. काय असतं मित्रांनो, आपल्याला मौज मजा करण्याचं हे वय वाटतं. इथं खूप छान विद्यार्थी मित्रांनी, मुलांनी, पालकांनी, शिक्षकांनी, सगळ्यांनी सर्वांना खूप सुंदरपणे समजावून सांगितलेलं आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. महाभारत माहिती आहे सगळ्यांना? भीम, अर्जुन, कर्ण. त्या ठिकाणी गुरु द्रोणाचार्य विद्यार्थ्यांची परीक्षा घेत असतात. सर्वश्रेष्ठ धनुर्धानी कोण होणार. आणि परीक्षा घेत असताना कौरव असतात 100, पांडव असतात 5. एक पांडवांचा भाऊ एक कर्ण, त्यानंतर अश्वत्थामा, असे सर्वजण 107 परीक्षेसाठी असतात. आणि द्रोणाचार्यांनी काय केलेलं असतं सगळ्यांना माहिती आहे. एका झाडावरती एक पक्षी बांधलेला असतो आणि टार्गेट असतो त्या पक्षाचा डोळा उडवायचा.
मग एक एक येतात. भीम येतो. द्रोणाचार्य भीमाला विचारतात, अरे भीम, तुला काय दिसतंय सांग. भीम म्हणतो, गुरुदेव, मला मोठं झाड दिसतंय, त्याच्या मागे ढग दिसत आहेत, सगळं दिसतंय मला, हाणू का बाण. गुरुदेव म्हणतात, हो बाजूला, तुझ्या येणं शक्य नाही. त्यानंतर दुर्योधन येतो, तोही असेच उत्तर देतो. इतरही येतात, तसेच उत्तर देतात. कोणाला झाड दिसतं, कोणाला झाडाची पानं दिसतात. परंतु सगळ्यात शेवटी येतो अर्जुन आणि द्रोणाचार्य विचारतात अर्जुनाला, अर्जुना काय दिसतंय तुला. अर्जुन सांगतो, गुरुदेव, मला त्या पक्षाचा डोळा दिसतोय, बाकी मला काहीच दिसत नाही. आणि द्रोणाचार्य त्याला सांगतात, सोड बाण. आणि अर्जुन सरळ बाण सोडतो, तो जाऊन घुसतो त्या पक्षाच्या डोळ्यामध्ये. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एकच आहे की आपल्यालाही परीक्षेमध्ये आपल्याला आपला अभ्यास करताना फक्त एकमेव टार्गेट दिसलं पाहिजे, डोळा. जो आपला डोळा आहे त्या डोळ्याकडे आपलं लक्ष दिलं पाहिजे. एकमेव डोळा दिसला पाहिजे, तरच तुम्ही यशस्वी होणार. आणि तो डोळा बघत असताना मित्रांनो, दोन डोळ्यांकडे 100% लक्ष असू द्या. एक आपल्या आईचा डोळा, दुसरा आपल्या वडिलांचा डोळा, जे अतिशय आपल्याकडे टक लावून बघत आहे. आपण, आपला विद्यार्थी, आपला पाल्य काय करतोय, ते कोणत्या परिस्थितीमधून आपल्याला शिकवतात, त्या आई वडिलांचे डोळे नेहमी स्मरणात राहू द्या. नाहीतर आपण अभ्यास करताना आपल्याला दिसतो तिचा एक डोळा, तिनं लावला डावा की इकडून उजवा लागतो. हे डोळे दिसू नका. कारण मित्रांनो, हे वय असं आहे, या वयामध्ये तुम्ही असं मोडायचा प्रयत्न केला तरी मोडणार, आणि असं मोडायचा प्रयत्न केला, तुम्ही जे ठरवणार ते तुमच्याकडून होणार आहे. तुम्ही आज कोणतीही गोष्ट ठरवा, फक्त त्या गोष्टीच्या दृष्टीने 100% प्रयत्न करा. प्रयत्न केला तर तुम्ही त्या 100 नाही 101% यशस्वी होणार आहे. फक्त भरकटून जाऊ नका. आपले आई वडील आपल्याला फार कष्टातून आपल्याला या ठिकाणी शिकवत आहेत. आणि सरांशी बऱ्याच वेळा बोलणं होतं, त्यावेळेस सर सांगत असतात, खूप विद्यार्थी हालाकीच्या परिस्थितीतून आलेले आहेत, त्यांना आम्ही काही कन्सेशन देतो किंवा काही विद्यार्थ्यांची आम्ही फीही घेत नाही, फक्त बसू देतो, त्याची क्वालिटी बघतो, बसू देतो. अशा विद्यार्थ्यांनी 100% आपला अभ्यास, सरांच्या प्रती असलेलं प्रेम, आई वडिलांच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहे. खूप वेळ झालेला आहे, जास्त वेळ घेणार नाही. फक्त जाता जाता तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो. आयुष्यभरासाठी लक्ष असू द्या. प्रेम, लग्न, संसार सगळ्यांना करायचा आहे, त्याचबरोबर देश सेवाही करायची आहे. परंतु मित्रांनो, 3 आर पासून सगळ्यांनी सावध राहायचं आहे. तुम्ही परीक्षेमध्ये निश्चितपणे यशस्वी होणार आहात याची मला गॅरंटी आहे. सरांनी तुमच्याकडून विश्वास व्यक्त केला, परंतु मी या ठिकाणी 3.5 वर्षापासून नोकरी करतोय. सरांचे रिझल्ट मला माहिती आहेत. या ठिकाणी सगळे बसलेले आणि या ठिकाणी काही न आलेले सुद्धा 100% परीक्षा पासच होणार आहे असा मला विश्वास आहे. त्यामुळं या पलीकडच्या मी 3 गोष्टी सांगतोय. 3 आर पासून आपण सावध राहायचे. 3 आर आपण जपायचे आहेत. पहिला आर रम, दुसरा आर रमी, तिसरा आर रमा. रम सगळ्या प्रकारची दारू आली मित्रांनो त्याच्यामध्ये. या साईडला वळतो कारण ते वळण इकडे जास्त असतं. आज आपलं वय आहे 17-18. हे मानसशास्त्राच्या भाषेत जर सांगायचं झालं, तुमचा हा जीवनातील युद्धाचा काळ आहे. किशोरावस्था जीवनातील युद्धाचा काळ असतो. याच्यामध्ये तुम्ही जिंकूही शकतात आणि हारूही शकतात. परंतु आयुष्यात मोठे झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचं मित्रांनो व्यसन करू नका. दारू पिऊ नका. दारूने भरपूर नाश होतो. तुम्ही डॉक्टर होणारच आहात, पुढे जाणारच आहात, परंतु या व्यसनापासून दूर राहा. त्यानंतर आली रमी. रमी म्हणजेच जुगार, कोणत्याही प्रकारचा जुगार.
मटका असो, सट्टा असो, IPLच्या मॅचेस असो, याच्यावर सट्टा लावणे हा एक जुगार झाला. हाही जुगार करू नका, कारण सर्व दुःखांचं कारण हे 3 आर आहेत असं मला वाटतंय. तिसरा आर आहे रमा. मित्रांनो, बराच उहापोह झाला. सरांनी सांगितलं, पालक मित्र आलेले त्यांनीही सांगितलं. मित्रांनो, रमा आपल्या जीवनात येऊ देण्याचं हे वय नव्हे. हे वय फक्त अभ्यासाचं आहे. आपल्याला या वयात अट्रॅक्शन होतं, एखादी मुलगी आवडती, मुलीला मुलगा आवडतो, परंतु मित्रांनो आपलं टार्गेट त्यापासून आपण दूर जातो. नेहमी आपण टार्गेट ओरिएंट पाहिजे. सगळ्यांना लग्न करायचं. तुम्ही म्हणाल तुम्ही रमापासून दूर जायला सांगताय, मग सर तुम्ही लग्न नाही केलं का? ऑफकोर्स केलंय, पण ते वय त्या वेळीस आणि ते काम त्या वेळीच करणं योग्य आहे. म्हणून आपण मुलांपासून या वयात तरी दूर राहावं. मैत्री असावी, नो प्रॉब्लेम. अभ्यासासाठी मैत्री चांगली आहे, परंतु सध्या तरी आपलं प्रेमाचं वय नाही. प्रेमात पडू नका. सरांनी सांगितलं, मी केलं केमिस्ट्री सोबत प्रेम, कराळे सरांनी मॅथ सोबत प्रेम. हे प्रेम आपलंही, त्यांनी एका विषयाशी प्रेम केलंय, परंतु तुम्ही सगळ्यात 5 विषयाशी प्रेम करा. आणि जाता जाता सगळ्यांना सांगतो, आपल्या आई वडिलांचा नेहमी आदर करा. आणि सगळ्यांना पुढच्या 17 तारखेच्या येणाऱ्या एक्झाम साठी खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना बेस्ट लक. आणि हा निरोप नाहीये मित्रांनो, हा निरोप फक्त औपचारिक आहे. ही खरी बिगिनिंग आहे तुमची. याच्यानंतर तुमची खरी सुरुवात होणार आहे. जे तुम्ही पाठीमागील 2 महिन्यामध्ये शिकलेले आहात त्याचा उहापोह अजून 2 महिने करायचा आहे. त्याची उजळणी 2 महिने करायची आहे. 2 महिने उजळणी केल्यानंतर, अथक परिश्रम केल्यानंतर तुम्ही 17 तारखेला यशस्वीपणे सामोरे जाणार. आणि 17 तारखेला मित्रांनो खूप चांगला अभ्यास करून तुम्ही परीक्षेला गेल्यानंतर एखाद्या वेळेस तुम्हाला जर आठवत नसेल, काही एखादा प्रश्न आठवत नसेल, अभ्यास केलेला असतो परंतु आठवत नाही, त्यावेळेला मित्रांनो एकच सांगतो, एक 10 सेकंदासाठी डोळे बंद करा. प्रश्न केमिस्ट्रीचा असेल कांडके सरांना आठवा, मॅथचा असेल कराळे सरांना आठवा, इतर विषयांचा असेल त्या सरांना आठवा. तुम्हाला उत्तर ऑटोमॅटिकली जमणार आहे, याची मला गॅरंटी आहे. व्हायबल व्हायचं नाही. एखादा प्रश्न आला नाही, आपल्याला जमत नसेल, शांततेने विचार करायचा आणि त्याचा परिणाम इतर पुढच्या प्रश्नांवर होऊ देऊ नका. एवढंच सांगतो. आणि पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलण्याची अपॉर्च्युनिटी दिली, संधी दिली, त्यासाठी मी स्वतःला भाग्यशाली समजतो व सरांचे आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना परीक्षेसाठी तसेच भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. भाषण हे शेवटी असतं, परंतु कळमकर साहेबांना काही कामं असल्यामुळं बाहेर त्यांना कार्यक्रम आहे, त्यामुळे आपण लगेच त्यांचा कार्यक्रम करणार आहोत. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर संजयजी कळमकर, सुप्रसिद्ध साहित्यिक आणि कथाकथनकार, यांना विनंती करतो की आपण आम्हाला मनसोक्त मनमुराद हसवावं. कारण या आगळ्या वेगळ्या निरोप समारंभाला उपस्थित API सोळंकी साहेब ज्यांनी आपल्याला आत्ता मार्गदर्शन केलं, आमचे मित्र प्राध्यापक रवी काळे, कांडके सर, जोशी सर, कराळे सर, इतर सर्व त्यांचा स्टाफ, आणि खूप वेळपासून आपण आनंद लुटता या कार्यक्रमाचा असे सगळे बंधू आणि भगिनी, काही ब्रेकअप झालेले पण आहेत असं आत्ता समजलं. कॉलेजमध्ये फुकट होतं, इथं पैसे देऊन तुम्ही करून घेता ही आश्चर्याची गोष्ट आहे. निदान जिथं आपण पैसे भरतो त्याचा मोबदला तरी आपण निश्चितपणे घेतला पाहिजे. असो, मार्गदर्शन मी तुम्हाला करणार नाही, कारण मार्गदर्शन आवडणार नाही असं हे आपलं वय असतं. वक्ते बोलत असताना आपण काय काय कमेंट्स करतो, खालून हळूच करतो, मोठ्यानं करतो, त्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. परंतु गेल्या महिनाभर अनेक कार्यक्रमानंतर खरं म्हणजे आज परिस्थिती जरा वाईट होती येण्याची,
काळे सरांना मी म्हटलं की बोलता बोलता मी एखाद्या वेळेस झोपेन, तर ते म्हटले झोपता झोपता बोला. कारण ते व्यक्तीचा आणि साहित्याचा खूप संबंध आहे. या सगळ्यांचं जुनं आयुष्य जर आपण पाहिलं तर ते अतिशय हलाखीचं शून्यातून वर आलेले हे सगळे प्राध्यापक आहे. आणि मला वाटतं नगरमध्ये पंचक्रोशीमध्ये हा पहिला क्लास असा आहे की जे मुलांना शिकवण्याबरोबर त्यांच्या कलागुणांची सुद्धा काळजी घेते. आज निरोप समारंभ ठेवला, यानंतर जेवण आहे, म्हणजे तुम्ही जायला नको हाही हेतू असेल, किंवा खाल्ल्या मिठाला आपण कायम जागावं हाही हेतू असेल, पुढे त्यांची आठवण तुम्हाला राहावी. परंतु खूप छान आनंदानं हा कोर्स आपण पूर्ण करावा म्हणून गेले महिनाभर 2 महिने 8-8 तास आपण त्यांच्याकडून शिकलात. आणि मला इतका आनंद वाटला की आमची एक भगिनी बोलली, एक बंधू बोलला, तो तर खूपच छान बोलत होता. भाषणाची पहिली वेळ होती, मला वाटलं हा 4 वाजेपर्यंत आता सगळ्यांचे नावच घेईल. मुलांचं ठीक होतं, पण मुलींचे घ्यायला लागल्यावर माझ्या अंगावर काटा आला. म्हटलं याची स्मरणशक्ती चांगली असली तर काही खरं नाही. पण त्याला सूत्रसंचालकांनी वेळीच थांबवलं, म्हणून त्यांचेही मी आभार मानतो. आमची भगिनी खूप छान बोलली, किती सुंदर, इतकी ऊर्जा आली. याच वयात ती ऊर्जा असते. विवेकानंद असं म्हणतात की तरुण वय हे ताज्या टवटवीत फुलासारखं असतं, देवाला वाहण्यासारखं. जसजसं वय होत जाईल फुलं हळूहळू मुरसतात, सुकतात. म्हणून या वयामध्ये जे काही करायचं आहे त्याचं मार्गदर्शन आपल्याला झालेलं आहे. या नवीन पिढीच्या बाबतीत अनेक सांगितलं जातं की बिघडलेली आहे वगैरे, मी तसं समजत नाही. कारण प्रत्येक जुन्या पिढीला नवी पिढी बिघडलेलीच वाटते. म्हणजे आमच्या काळातही आमचे जुने लोक म्हणायचे बिघडले, आता आम्हालाही वाटतं तुम्ही बिघडले. आता आमच्या वयात मोबाईल नव्हते, हे आमचं दुर्दैव, म्हणजे तरुण असताना. आता तुमच्या वयात आहेत हे सुदैव किंवा अगदीच दुर्भाग्य असंही म्हणता येईल त्याचे जर परिणाम पाहिले तर. परंतु यात तुमची चूक नाही, फक्त काही गोष्टी अशा आहेत की ते आपण जपल्या पाहिजे. जसं एक पालक ज्यांनी आईवडिलांच्या बाबतीत त्या ठिकाणी बोलले की फार पूर्वी जर तुम्ही आईला, वडिलांना, आजीला विचारा, शाळेत जाताना जर कुठं लहानपणी मुलीचा फ्रॉक फाटलेला असेल किंवा मुलाची विजार फाटलेली असेल तर आई तसं जाऊ देत नसायची. कारण मुलं तुला हसतील, तुझी विजार फाटली, फ्रॉक फाटलाय, ती रफू करायची. रफू म्हणजे बारीक सुईनं ती शिवायची. कारण मुलाचं काही कपडा फाटलेला असलं की प्रतिष्ठा जायची. आता गंमत अशी आहे, म्हणजे तुम्हाला सांगायला नको, तुम्हाला समजलं. म्हणजे चांगली पॅन्ट 1000ला आहे, फाटलेली 2000ला आहे. म्हणजे एखाद्या कॉलेजमध्ये एखादं टोळकं जर पाहिलं मुला मुलीचं येताना तर युक्रेनमधून नुकतेच हे उद्ध्वस्त होऊन आल्यासारखे लोक. म्हणजे कोणाचं इथं फाटलंय, कोणाची पॅन्ट फाटली. आणि आई सुद्धा सांगते, तो मधला मुलगा नाही का पॅन्ट फाटलेला, तो माझा आहे. किती कौतुक आहे. म्हणजे आपल्या घराण्याची फार प्रतिष्ठा त्यानं फाडून टाकली. हे जे आम्ही करतो ना ते सगळं टीव्ही पाहून. त्या लोकांना पैसे मिळतात, त्या पॅन्टी निर्मात्यांच्या असतात, त्यांच्या स्वतःच्या नसतात. कार्यक्रम झाला की ते काढून घेतात, आपण विकत घेतो आणि ते सगळीकडे ते दाखवत फिरतो. मला वाटतं या गोष्टी कुठेतरी आपण बाजूला ठेवल्या पाहिजे. आपण सुंदर दिसतो, आपले केस सुंदर आहेत, या वयात आपल्याला सगळ्यांना केस आहेत, सुंदर आहे. पण आता काय होते की मी मध्यंतरी एका घरी गेलो तर एक मुलगा आला मित्राचा, त्याची अर्धीच कटिंग अशी झालेली होती. मी म्हटलं तो नावीमध्येच पळून गेला की काय, तो असा कसा आला? तर तो म्हटला काका ही पूर्ण कटिंग आहे. म्हणजे अर्धी कटिंग आता पूर्ण आहे. भूमितीतल्या सारख्या रेषा ओढलेल्या होत्या, सरळ रेषा, वाकड्या रेषा, त्रिकोण वगैरे छान. म्हणजे चांगलं दिसणारं पोरगं एकदम बेसूर दिसत होतं. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की तुम्ही अनुकरण चांगल्या गोष्टीचं करा. विनाकारण टीव्हीत काहीतरी पाहिलं, मोबाईलमध्ये काहीतरी पाहिलं. आता मोबाईल वापरणं चूक नाही, कारण विज्ञान वाईट नसतं, तंत्रज्ञान वाईट नसतं. पण ते किती वापरावं हे आपल्या हातामध्ये आहे. आपण किती मोबाईल खेळावा, किती त्या आभासी जगामध्ये आम्ही रमावं. कारण त्या मोबाईलमधल्या साईट्सवर साईट्स पाहून आता आमच्या तरुणांना आमची आई सुद्धा क्रूप दिसायला लागली. पण मला वाटतं या जगात सगळ्यात सुंदर कोण असेल तर ती आपली आई आहे. आई इतकी सुंदर तुम्ही आईला सुंदर माना, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही सोडून द्या. इथं प्रेमाचा वगैरे उल्लेख झाला, आमच्या भगिनींची खरं म्हणजे गळचेपी झाली असेल. आता तो या वयातला विषय आहे. परंतु जसं कानके सर म्हटले की प्रेम स्वतःवर करा, फार सुरक्षित गोष्ट आहे. स्वतःवर प्रेम केलं की फार सुरक्षित असतं. कुणाचा मार नाही, ब्रेकअप नाही, काही नाही, काय. स्वतःचं मन आहे, आरशात उभे राहा. आणि आपण आपल्यावर लोकांनी प्रेम का करावं हे आरशाला विचार सकाळी उठल्यावर. आपल्यावर प्रेम का करावं? आपण हुशार आहोत का? आपल्याला नृत्य करता येतं का? आपल्यात एखादी कला आहे का? काहीच आपल्याला येत नाही. 65 गुणामध्ये एक जण असं म्हणायचं की आयुष्यामध्ये 64-65 गुण असतात, कला असतात. आमचा एक मित्र म्हणायचा माझ्यात 66वी कला आहे. आम्ही विचारायचो कुठली? तो म्हणायचा कुठलीच कला नसते, फार मोठी कला आहे. म्हणजे माझ्यात कुठलीच कला नाही, पण कुणी कविता केली तर मी ती ऐकतो, कुणी कथा सांगितली तर मी ती ऐकतो. म्हणजे या सगळ्या गोष्टीच्या भावयित्री प्रतिभा आणि कार्ययित्री प्रतिभा 2 प्रकार आहेत, ते आपल्या प्रत्येकामध्ये आहे. भावयित्री प्रतिभा निर्माण करते आणि कार्ययित्री प्रतिभा तिचं रसग्रहण करते.
म्हणजे आपल्याला निर्मिती करता येत नसेल पण दुसऱ्याची कला आपण त्या ठिकाणी तिचं रसग्रहण केलं पाहिजे यात खूप आनंद आहे. म्हणून आता 2 महिन्यानं तुम्ही परीक्षा द्याल, हे प्रोफेशनल आहे. आपल्या भविष्यामध्ये आपल्याला काय व्हायचं हे तुम्ही ठरवलं, पण हे ठरवल्याबरोबर आपल्या अंगातल्या ज्या कला आहेत त्या आपण नेहमी विकसित करा. कारण कुठलीही कला ही हरितद्रव्याचं काम करते, ती आपल्या मनाभोवती एक कवच तयार करते आणि दुःख दूर जातात त्या कलेमुळे. म्हणून हे मुलं इथं बोलले भाषणाला, आम्हाला तर तुमच्या एवढं असताना बोलता सुद्धा येत नव्हतं. मी कॉलेजमध्ये असताना भाषण करताना नेहमी मुलींकडे पाहायचो. त्याचं कारण काय असायचं, बोलता बोलता शब्द चुकले की ते हसायचे. मग मला समजायचं हा शब्द चुकलेला आहे, पण सुधरवायला पाहिजे. कारण आपण खेड्यातून आलेलो, माझ्याला मपलं म्हणायचं. मपलं म्हटलं की मुली हसायच्या. मग मला समजायचं हे मपलं चूक आहे, हे मपलं आपण काढून टाकलं पाहिजे. कारण श्रोतेच आपल्याला शिकवत असतात. हे सगळं विकसित आपण स्वतः केलं पाहिजे. या क्लासनं ती संधी तुम्हाला लिहिलेली आहे. आणि अगदी लहानपणापासून मला आठवतं शाळेत असताना ज्यावेळेस तुम्हालाही आता सर देत असतील भाषणाला विषय, पाठ करायचं भाषण. कुठलेही पाहुणे आले की सर लिहून द्यायचे, आलेले पाहुणे खूप थोर आहे तसं म्हणावं लागतं. असो नसो, जसं मला म्हटलं गेलं मागापासून थोर आहे, सोळंके साहेब आपल्याला म्हटलं गेलं, नसलं तरी ते म्हणावं लागतं हे थोर आहे. कारण ती म्हणण्याची एक पद्धत आहे, कारण ते पाहुणे म्हणून आलेले आहे. आणि मग असा कोणी मुलगा बोलायला लागला की आलेले पाहुणे खूप थोर आहे, मुलं टाळ्या वाजवायचे, पाहुणे त्याच्या पाठीवरून हात फिरवायचे. आम्हाला खूप वाईट वाटायचं की याचं भाषण चांगलं झालं, आम्हाला दुःख व्हायचं. मग आम्ही काय करायचो, त्याचं भाषण कसं पडेल. मग आम्ही नेहमी मागे बसायचो. आता मागे बसलेले बहुतेक इथं पण आहे, राजकारणात जातात ते जे पुढारी झाले ते मागेच बसलेले आहेत. म्हणजे पुढं बसलेले काहीतरी स्कॉलर झाले, क्लास 1 झाले आणि मागे बसलेला माठ्या त्यांच्या बदल्या करतो. ही लोकशाही आहे. म्हणजे ही वाईटच गोष्ट आहे. म्हणजे एखादा 4थी शिकलेला खासदार झाला तो क्लास 1ची बदली करतो, हे आपल्या लोकशाहीची दुर्दैव आहे. परंतु गंमत काय व्हायची, आम्ही घड्याळाचा हात वर करायचो, जांभाय द्यायचो आणि त्याचं अवधान विचलित करायचो. आणि मग तो भाषण विसरला की मुलं हसायची की आम्हालाही खूप हसू यायची, याचं भाषण आपण पाडलं. कारण त्या वयात सुद्धा आपल्यामध्ये राजकारण असतं. मला वाटतं आमच्याकडे एक सरपंच आले होते, नवीनच निवडलेले, जुन्या काळचे, फेटा वगैरे मिशा अशा, आणि ते बसलेले आणि त्या मुलाला सरांनी लिहून दिलं आलेले पाहुणे खूप थोर आहेत असं म्हणायचं. आणि तो म्हणायला गेला आलेले पाहुणे खूप थोर आहेत आणि आपले हातवारे करायला लागलो, तो विसरला. तेव्हा कॅसेट गुंतल्यासारखं पुन्हा पुन्हा तेच म्हणायला लागला, आलेले पाहुणे खूप थोर आहेत, थोर आहेत, थोर आहेत. थोड्या वेळानं थोचं चो झालं. मुख्याध्यापक त्याला ओढत होते, तो हटलाच नाही. पण नंतर मुख्याध्यापक दिसले नाही 8 दिवस शाळेमध्ये, काय झालं माहित नाही. परंतु या सगळ्या गमती असताना ज्या त्या वयात ज्या त्या गोष्टी आपण शिकलो पाहिजे. आपल्याला कुठला विषय अवघड जातो तो बाजूला केला तर दुसऱ्या विषयात आपण प्रगती केली पाहिजे. या सगळ्या समजून घेण्याच्या, उमजून घेण्याच्या गोष्टी आहेत. आणि मला याची खात्री आहे की जसं आईवडिलांच्या बाबतीमध्ये बोललं गेलं की आता मोबाईल आहे, छान आहे, सगळ्याचे व्हॉट्सअप आहे. आता पूर्वी व्यक्त कोणी व्हायचं, ज्याला बोलता येतं, जो विद्वान आहे, जो विचारवंत आहे, त्यानं व्यक्त व्हायचं. आता व्यक्त कोण होतं, ज्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे ते सगळे व्यक्त होतात. रात्री 1:30 वाजता मोबाईल ओपन करा, सगळे व्यक्तच होतात माणसं. आणि आपल्याला या सवय लागलेल्या आहेत. एखाद्याचा वाढदिवस असला 2 फुलं टाकायचे, त्याचा फोटो टाकायचे, 2 फुलं टाकायचे, फुकटचे असतात. त्याच्या खाली एखाद्याला श्रद्धांजली व्हायची, तेच फुलं टाकायची. कारण त्यामध्ये भावना नसतात. कधी कधी तो सिरियस आहे समजलं तरी माणसं श्रद्धांजली वाहतात की एकदाची तुम्ही सगळे जा, मोबाईल आणि मी दोघंच इथं राहायला पाहिजे. आपल्याला जागतिक दुःखांची सवय लागलेली आहे. प्रत्येकाचे फेसबुक अकाउंट आहेत, असले पाहिजे, पण त्याला सेन्सॉर नाही. आपण आपलाच फोटो टाकावा असं काही नाही. आपला चेहरा चांगला नसेल, एखादा सुंदर चेहरा टाका, रिक्वेस्ट जास्त येतात. प्रत्यक्ष पाहिल्यावर बेशुद्ध पडायची वेळ येते कधी कधी. माहिती आपण आहोत तीच भरावी असं काही नाही. आपण शेतकरी असलात तरी लिहा, MD आहे, डॉक्टर आहे, हॉस्पिटल आहे, ती चेक करायला कोणी नसतं. श्रीगोंद्यातला प्रकारमध्ये दैनिक सकाळला आला होता की त्या मुलानं लिहिलं MD आहे, डॉक्टर आहे, श्रीगोंद्यात हॉस्पिटल आहे. आणि तामिळनाडूतल्या एका मुलीनं वाचलं, दोघांची चॅटिंग सुरू झाली आणि ती बिचारी तिच्या आईवडिलांना चुकून श्रीगोंद्यात आली याच्याशी लग्न करायला. मग तिनं विचारलं याचं हॉस्पिटल आहे का नाही, या नावाचा मुलगा आहे काय, की तिथं गेली तर हा JCB चालवत होता. तो म्हटलं माझं JCB आहे. मी मजेत म्हटलं MD. शेवटी ती पोलिसांकडे गेली आणि तामिळनाडूतून तिचे आई वडील आले आणि तिला घेऊन गेले. हे आभासी जग आहे. आम्ही कुठल्या आभासी जगामध्ये जगतो याचं भान आपण ठेवलं पाहिजे. पण आता तुम्हालाच कसे नावं ठेवायचे, सगळं जागतिक दुःख आहे. सख्खी बहीण लग्नाची आहे पण चिंता नाही. ऐश्वर्या रायचं लग्न झालं, फार चिंता आम्हाला वाटायला नाही. म्हणजे निम्मे तरुण त्या दिवशी जेवलेच नाही. आता तिनं अभिषेकशी लग्न नसतं केलं तर तुमच्याशी करणार होती का नाही. अहो, जी गोष्ट आपल्यापर्यंत येत नाही त्याचं दुःख पाळता कशाला सांगा. हे दुःख आपण पाळायला नको. हे जागतिक दुःख आहे. एखाद्या स्त्रीनं सहज मुलीनं फेसबुकवर टाका, असं फोटो टाका आणि खाली टाका मला सर्दी झाली, टाकून पहा. अहो, तासाभरात जगभरातून हजारो कमेंट्स येतील. ओळख नसताना, मॅडम अमुक गोळी घ्या, तमुक बाम लावा, त्याची वाफ घ्या, याचा काढा प्या. आणि घरात बायको शिंकत फिरते, तिच्याकडे सुद्धा पाहत नाही. म्हणजे घरातली चिंता नाही. आम्हाला जागतिक दुःख आहे आणि या जागतिक दुःखामध्ये आम्ही वाहून चाललेलो आहोत. अहो, इतकी वेडी झालेली आहेत माणसं. एक मनुष्य व्हॉट्सअप खेळता खेळता चुकून स्वतःऐवजी शेजाऱ्याच्याच घरात गेला
आता तिथल्या मॅडम टीव्ही पाहत होत्या. आता ते सिरियल इतके छान, यांच्याकडे कोणाचं लक्ष आहे? त्यांना म्हटलं अशी अशी आकृती आली म्हणजे आपलेच असतील. हा बसला आपल्या सोफ्यावर, त्या टीव्ही पाहत होत्या. त्या घराचे खरे मालक फेसबुक खेळत आले आणि याला पाहिल्यावर म्हटले, सॉरी हं, मी चुकून तुमच्या घरात आलो. आता हे वेडे होण्याचे काम आहे. म्हणून कुठंतरी त्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. हे आभासी जग आहे. यातून बाहेर पडल्यानंतर या तंत्रज्ञानाचा आपण किती आधार घ्यावा, या सुद्धा गोष्टी आपण जपल्या पाहिजे. म्हणून आता अनेकांनी जे सांगितलं की गृहीत काय धरावं, या जगात गृहीत काहीच नाही. मित्र तुम्हाला फसवतील, मैत्रिणी तुम्हाला फसवतील, गाव तुम्हाला फसवेल, समाज तुम्हाला फसवेल. काहीच गृहीत धरू नका. तुम्ही एकच गोष्ट गृहीत धरली की तुमच्या दुःखपत्रात पडेल. तुम्हाला फक्त दोनच व्यक्ती फसवणार नाही, ते म्हणजे तुमची आई आणि वडील. आपण कसे वागू ते आपल्याला फसवणार नाही, म्हणून त्यांच्यावर आपण विश्वास ठेवा. जसं सोळंकी साहेब म्हटले की वर्गामध्ये आपण डोळे मिटून क्षणभर आपली आई काय करत असते, आपले वडील काय करत असतील. सलमान खान सारखे 6 पॅक आपल्याला मिळवायचे, मिळवा, त्यात वाईट काहीच नाही, मिळवले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. पण ते मिळवण्याआधी रानात जाऊन आपल्या बापाचं उघडा अंग एकदा पहा, त्याच्या अंगावर किती पॅक्स आलेले आहेत. हे अडक काय कुणामुळे आले? आपल्या मुलाला. बाथरूम मध्ये छोटा साबणाचा तुकडा असला तर आपण लावत नाही. मम्मी मला नवा साबण दे, कारण आपल्याला तो तुकडा लावायचा नसतो. पण तो तुकडा तुम्हाला नंतर दिसणार नाही, कारण तो फेकून दिलेला नसतो, तो तुमच्या वडिलांनी लावलेला असतो. कारण वडिलांना माहित असतं माझ्या मुलाला जर आपल्याला मोठं करायचं असेल तर आपण काटकसरीनं राहणं गरजेचं आहे. या जाणीव आणि हे भान आपण ठेवलं पाहिजे. नाही तर आपण कशाने दुःखी होतो. आजचे तरुण कशाने दुःखी होतात. ती मला हायच म्हटली नाही, हा दुःखी तू नसल त्याला ऐकायचा म्हणून नसल म्हटलं. कशाला तुला हाय म्हटलं पाहिजे? आत्महत्या करतात सरळ. मला मुलीनं धोका दिला. अरे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू देशासाठी ते फासावर चढले आणि तू एका मुलीसाठी जर मरत असेल तर तू जगण्याच्या लायकीचाच नव्हता. कारण इतक्या क्षुद्र गोष्टी जर आपण मनाशी लावून घेत असेल तर आपली ती चूक आहे. म्हणून जीवन बहुमूल्य आहे. तुम्ही क्रॅश कोर्समध्ये पास झाला, सरांना पेढे घेऊन जा. नापास झाला तर माझ्याकडे. कारण नापास झालो म्हणजे सगळे मार्ग संपले असं नाही. हे जग फार सुंदर आहे, अनेक वाटा आहेत या जगामध्ये. आणि हे जगणं जर तुम्हाला सुंदर करायचं असेल तर या गोष्टी आपण निश्चितपणे लक्षात घेतल्या पाहिजे. जुना काळ गेला, आता नवीन काळ आलेला आहे. शिक्षणाविषयी मी काही बोलू नये, कारण की सर आपण त्यात सगळे मास्टर आहात. पण आता कॉलेजमध्ये शिकवलं जाणारं काय शिक्षण असेल. आमचे प्राध्यापक सुद्धा आता पूर्वी लायब्ररीत दिसायचे, आता चहा पिताना कॅन्टीनमध्ये दिसतात. सगळं अवघड आहे. एखाद्या दिवशी मुलं म्हणतात सरांना, सर आज कंटाळा आलाय, तास घेऊ नका. सर म्हणतात ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मुलं जातात, सर तास घ्या. सर म्हणतात आज मला कंटाळा आलाय. तिसऱ्या दिवशी दोघांनाही कंटाळा आलेला असतो आणि ज्या दिवशी दोघांनाही मूड असतो तो रविवार असण्याची शक्यता असते. म्हणजे हे सगळं कॉलेजचं जीवन अनुभवताना आपल्यासाठी कुणी नाही तर आपण, आपल्यामध्ये ती क्षमता आहे आणि तुमच्या प्रत्येकामध्ये ती क्षमता आहे. तुम्ही समजा सकाळी उठले, पायात पेटके आले, खूप थकलेत आता आणि अशा रस्त्यानं चालले, माझं काही खरं नाही, मी कधी कोसळेल भरोसा नाही, शक्तिपात माझा झालाय आणि समोरून अचानक एखादं मोठं पुत्र चपडापासून आलं तर काय होईल? तुम्ही इतके वेगानं पळाल. ही पळण्याची ताकद तुमच्यात का निर्माण झाली? कारण तुमच्यावर संकट आलं. तुमच्यात मुळात ती पळण्याची क्षमता होती. म्हणून आयुष्यामध्ये क्षमता कधी निर्माण होते? संकट आल्यावर आणि संधी आल्यावर. तुम्ही संकटाची वाट पाहू नका. या क्रॅश कोर्सनं तुम्हाला संधी दिलेली आहे. या संधीचं तुम्ही निश्चितपणे सोनं कराल याची मला खात्री आहे. आणि जे मुलं मुली इथं या ठिकाणी बोलले, जे नृत्य केलं, आपण आपला कलाविष्कार नेहमी दाखवत जावा. आपल्यामध्ये कला असावी. खेळ आपण खेळावे. खूप त्याचा चांगला उपयोग होतो. आपण चांगली कबड्डी खेळत असाल, राजकारणातही त्याचा उपयोग होतो. चांगले कबड्डी खेळणारे दुसऱ्या पक्षातला इकडं उडायला उपयोग होतो. चांगले खो खो खेळत असाल, दुसऱ्याला खो देऊन आपण तिथं बसायचे. मुलींना जर गोळा फेकीत सर्टिफिकेट मिळालं तर जपून ठेवा, पुढं सासूला दाखवायला उपयोग होतो की मी एवढा मोठा गोळा फेकलेला आहे, तो काहीच नाही. तर हे सगळं आपल्या जीवनामध्ये उपयोगी आहे. नाही असं नाही, सगळ्या कला आपल्या जीवनात उपयोगी येतात. म्हणून आपण त्या कलेच्या कच्छेपी लागलं पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, भावी आयुष्यामध्ये तुम्ही काही व्हा, मनामध्ये एक वाक्य लक्षात ठेवा, आपल्याला वेद समजले नाही तरी चालतील, पण माणसांची वेदना समजली पाहिजे. त्यावेळेस दुसऱ्याची वेदना आपल्याला समजते ना, त्यावेळेस आपण खरे माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचे असतो. असं आपण निश्चितपणे जगाल. म्हणून या K4G इन्स्टिट्यूट क्रॅश कोर्स, काळे सर असतील, फार उत्तम कवी आहेत, दरवर्षी राज्यनाट्य करतात. अजून नंबर आलेला नाही, पण सोडलेलं नाही, हारलेलं नाही. त्यांच्याकडून शिका. ते म्हणतात आता करायचंच नाही, इतके कष्ट केले, नंबर आलाच नाही, पुढची नाट्यस्पर्धा जवळ येऊ की माणूस पुन्हा मेकअप करून तयार असतो. ही जिद्द आहे. कानके सर असतील, किती छान बोलले. ते इतकं छान बोलले की मी म्हटलं मला आता तुम्ही बोलवतच जाऊ नका. पुढे हे महाराष्ट्रात चांगले वक्ते म्हणून सुद्धा जाऊ शकतात अशी परिस्थिती आहे. जोशी सर आहे, एक जण इंग्रजीत बोलतात, एक मराठीत बोलतात, एक हिंदीत बोलतात. सगळं छान आहे. इंग्रजी तुम्ही शिका,
पण मराठीला मात्र अजिबात विसरू नका, कारण मराठी ही आमच्या आईची भाषा. काय सुंदर आहे मराठी. तुम्ही जाता जाता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता आमच्या पालकांना सुद्धा असं वाटतं लहान पोरगं सुद्धा याला चांगली इंग्रजी आली पाहिजे, म्हणून एका पालकाने एक मुलगा शाळेत नेला आणि सरांना म्हटलं याचे उच्चार जरा चुकीचे आहेत, जरा तुम्ही सुधारणा करा याच्यामध्ये. सर म्हटले ठीक आहे. पहिल्या दिवशी सरांनी त्याला उभं केलं वर्गामध्ये, म्हटले मन इलेक्ट्रिसिटी. तो म्हटला इलेक्ट्रिसिटी. सर म्हटले इलेक्ट्रिसिटी. तो म्हणायचा टीटी. तासभर खेळ सुरू होता. शेवटी तास संपला त्यावेळेस सर याच्या नादाने इलेक्ट्रिसिटी म्हणायला लागला. संध्याकाळी त्याचे वडील भेटले, म्हणे तुमच्या मुलाचं काय खरं नाही. म्हणे काय झालं. तो इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो. वडील म्हटले जाऊ द्या सर, त्याच्या बुद्धीची कॅपॅसिटीच तेवढी आहे. सरांनंतर धक्काच बसला. म्हणजे मुलगा इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो, त्याचे वडील कॅपॅसिटीला कॅपॅसिटी म्हणतात. यांच्या घरात टीटीचे इंजेक्शन जास्त दिलेली दिसतात. दुसऱ्या वेळी सकाळी आजोबा भेटले, म्हणे काय तुमचं घर इंग्रजीच्या बाबतीत. म्हणे काय झालं. तुमचा नातू इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो, त्याचे वडील कॅपॅसिटीला कॅपॅसिटी म्हणतात. आजोबा सरांना जवळ बोलवतात, कानाशी म्हणतात सर आहे ते बरं आहे, कृपया प्रकाराची पब्लिसिटी कुठं करू. आता असे पालक असले तर कशाला बोंबलायला इंग्रजी शिकायची, म्हणून आम्ही त्या भानगडीत कधी पडलो नाही. म्हणजे आता जोशी सर तर इतकं छान बोलले की ते सगळं बोललेलं मला समजलं. त्यांनी तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला, म्हणून आता तुम्ही नव्यानं तुमचे मित्र झालात, मैत्रिणी झालात, मुलामुलींवर खूप बोललं गेलं. सैराट आपण ज्यावेळेस घरामध्ये पाहतो, सैराट नावाचा सिनेमा, त्यावेळेस आपले वडील किती हसतात, भाऊ टाळ्या वाजवतो, आणि सकाळी मात्र तीच मुलगी 5 मिनिट जर रोट्यावर ब्रश करत उभी असली तर वडील ओरडतात किती वेळ झाला तू ब्रश करते. वडिलांना आपण म्हटलं पाहिजे रात्री सैराट पाहताना तुम्हाला कशी मजा वाटली, आणि आता मुलगी बाहेर उभी आहे तर तुम्हाला किती त्रास होतो. म्हणून आपल्या प्रत्येकाची वृत्ती अशी असते, जे घडावं ते उमऱ्याच्या बाहेर, बिघडावं दुसऱ्याने आपण नाही. म्हणून हे गोष्ट लक्षात ठेवा की ही अस्वस्थता, हा वणवा आपल्या उमऱ्यापर्यंत यायला वेळ लागणार नाही. म्हणून आपण तरुण आहात, आपले मन प्रफुल्लित आहे, जे काही करायचं ते याच वयात करा, आणि जगण्याला हरवण्याची क्षमता आपण ठेवा. या कोर्सनं निश्चितपणे ती आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे याची मला खात्री आहे. धन्यवाद. आपले नाही, परंतु सरांना दुसऱ्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं जायचं होतं, म्हणून सरांचं आपण लवकरच या ठिकाणी मनोगत घेतलं. यानंतर अभय जाधव यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करण्यासाठी पुढे यावं. अध्यक्ष, सर्व मान्यवर, शिक्षक वृंद, इथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, मित्र आणि मित्रच फक्त, आज आपल्या क्रॅश कोर्सच्या बॅचचा निरोप समारंभ. या अगोदर 10वीत असताना आमच्या शाळेत निरोप समारंभ झाला, तेव्हाही मी भाषण केलं आणि त्यावर थेट आज बोलतोय. तेव्हा मी माझे 5-6 वर्षाचे सगळे अनुभव सांगितले होते, आणि आज मी आपल्या क्रॅश कोर्सच्या 2 महिन्याचे अनुभव सांगणार. 22 मार्च 2022 हा आपल्या क्रॅश कोर्सचा पहिला दिवस होता. सर्वप्रथम मी K4J अकॅडमीचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला खूप सारे मित्र दिले. म्हणजे पहिल्या 2-3 दिवस मी एकदम एकटा होतो, परंतु मला एवढे मित्र दिले की आयुष्यभराची एक दोस्ती दिली आणि खूप साऱ्या आठवणी देखील दिल्या. कराळे सरांचा पहिल्या लेक्चरला कदाचित इथले सर्व विद्यार्थी असावेत. सरांचं पहिल्या दिवशी जे इम्प्रेशन होतं, सरांनी विद्यार्थ्यांसोबत थेट संपर्क साधायचा जो प्रयत्न केला तो खरंच खूप बेस्ट होता, आणि सरांनी त्यांचं पहिल्या दिवशीचं जे इम्प्रेशन होतं ते शेवटपर्यंत टिकवून ठेवलं. सर खरं म्हणजे आज शेवटचा दिवस म्हणून तुम्ही खुश व्हा, म्हणून खोटं नाही बोलत आहे, पण खरोखर तुम्ही माझ्यासाठी गणिताचे देव आहात. कारण तुमचे जे शॉर्टकट, तुमचे जे ट्रिक आहेत त्या खरोखर खूप भारी होत्या आणि समजाव्या अशा होत्या. आणि मेन म्हणजे मला सरांच्या तासालाच फक्त कधी बोर होत नसायचं. कधी मध्ये घरून जर बळच क्लासला काढून दिलं तर मागच्या बेंचवर झोप व्हायची एखादी, तशी पण मागच्या बेंचची दुनियादारी त्यांनी झोपेतच हुशार होत्या फक्त. आणि खरं म्हणजे तुम्ही खूप बेस्ट टीचर आहात, आणि माझी अशी इच्छा आहे की माझी इथून पुढच्या शैक्षणिक काळात सुद्धा तुमच्यासारखी टीचर मला गणित शिकवायला असावी. त्यानंतर कांडके सरांकडून मी एक गोष्ट शिकलो, ते म्हणजे आपण आपल्या कामाशी, कर्तव्याशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिलं पाहिजे. सर त्यांच्या प्रत्येक लेक्चरला फक्त आणि फक्त शिकवतच असायचे. कधी असं 1-2 मिनिटं जॉब झाला आणि मुलं हसले असं कधीच झालं नाही. कारण सर म्हणायचे मी तुम्हाला इथं शिकवायला तो हसवण्यासाठी येत नाही, तुम्हाला काहीतरी चांगलं बनवायचं, माझ्यातलं जे आहे ते तुम्हाला द्यायचं. आणि सर शिकवत असताना कायम त्यांचा 100% देत असायचे. त्यानंतर माझे आवडते सर म्हणजे जोशी सर. तुम्ही सर मला ओळखत नसता कदाचित, पण खरोखर जोशी सर असं शिकवताना कधी जास्त बोलत नसायचे, थोडंच बोलायचे, मोजकं बोलायचे. आणि सर कायम लव्ह अट्रॅक्शन, लव्ह बॉन्डिंग, हर्ट व्हायब्रेशन यावर जास्त करून विद्यार्थ्यांना बोलायचे. विद्यार्थी ते जोक म्हणून समजायचे, मग खरोखर आजच्या जनरेशनसाठी ते खूप महत्त्वाचं पण आहे. सर बोलायचे
विद्यार्थी जो कोण सोडून द्यायचे, पण सरांचा त्या मागचा हेतू असा होता की तुम्ही ज्या त्या वयात जे ते करा, नाहीतर तुम्हाला ज्या त्या वयात जो नको तो पस्तावा करायची वेळ येईल, हा सरांचा त्या मागचा हेतू होता आणि तो कदाचित खूप कमी मुलांना समजलेला असावा. आणि सर तुम्ही अजून एक म्हणायचे की तुम्ही माझी रिस्पेक्ट करू नका, तुमच्या आई वडिलांच्या कष्टाची पैशाची रिस्पेक्ट करा. तर तुमच्यासाठी ते बरोबर असेल, पण माझ्यासाठी तुमचं ते वाक्य चुकीचं आहे. कारण आम्ही तुम्हाला पैसे पेड केली ते बरोबर आहे, पण जर तुमच्यात काहीतरी कौशल्य आहे, काहीतरी स्किल आहे, तुम्ही या पोझिशनपर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी हार्डवर्क केलेलं आहे, म्हणून तुम्ही आम्हाला शिकवतात ना. जर आम्ही हेच पैसे एका येण्यात दिले आणि म्हणलं हा बाबा शिकवा आम्हाला फिजिक्स, तर थोडीच आम्हाला फिजिक्स शिकवणार आहे. त्यामुळे माझं असं मत आहे की प्रत्येक विद्यार्थ्याचं पहिलं कर्तव्य आहे की त्याने आपल्या गुरूंचा आदर केला पाहिजे. त्यानंतर DK सरांचं लेक्चर शेवट असायचं. शक्यतो म्हणजे जास्त वेळा क्लास बंकच मारलाय, पण जेव्हा बसायचो तेव्हा असं कंटाळा येत नसायचा, कारण सरांची शिकवायची पद्धतच नेक्स्ट लेवलची होती. प्रत्येक 5 मिनिटाला एक तरी जोक व्हायचा आणि मुलं हसायचे, कारण मुलांना पण तेच पाहिजे असतं काय. आणि म्हणजे सर तुमची माफी मागायची, काल तुमच्या शेवटच्या लेक्चरला मी मुलांनी खूप धिंगाणा घातला, मी फक्त हसायला होतो, धिंगाणा घातला मला शिकवण्यात दिलं, त्यामुळे सर सॉरी. एक महत्त्वाचं म्हणजे काळे सर, आमचं काळे सरांचा आमचा कधी संबंधच नाही आला, कारण माझा PCMचा ग्रुप होता, सर बायोलॉजीचे टीचर. कालचं सरांचं बोलणं ऐकून असं वाटलं का आपले नशीबच नव्हते सरांच्या क्लासला बसायला पाहिजे होतं कधीतरी. विद्यार्थी एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे राहिले आपले एकदम दोनच महिने राहिलेले आहेत. आपण जास्त करून कष्ट करा, खूप अभ्यास करा, कारण आपली गाडी आयुष्याच्या अशा वळणावर येऊन थांबलेली आहे की जर आपला टर्न परफेक्ट बसला तर आपली गाडी त्यानंतर थांबणार नाहीये, पण जर टर्न चुकला तर गाडी दरीत कोसळण्याची शक्यता जास्त आहे. आणि खास करून म्हणजे आपले जोशी सर एकदा बोलता बोलून गेले की जर तुम्हाला 140-150चे मार्क पडले तर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटून जाईल, आणि चांगलं कॉलेज म्हणजे शिक्षण पण चांगलं आणि त्यानंतर नोकरी सुद्धा चांगली भेटेल. विशेष म्हणजे आपल्या एखाद्या जनतेसाठी 1-2 महिने बाकीचे उद्योगधंदे सोडून अभ्यास करा, आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, इकडून इकडे जाणार वार जरा थांबवा. तुम्ही एकदा वेल सेटल व्हा, तुम्ही एकदा वेल सेटल झाले ना, हे वार सरळ इकडे येणार आहे डायरेक्ट. फक्त एकदा सेटल व्हा तुम्ही. त्यानंतर एवढ्या क्रॅश कोर्सच्या 2 महिन्यामध्ये माझ्याकडून जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, कोणाला माझ्याकडून काही त्रास झाला असेल, तर आपला एक छोटा भाऊ म्हणून मला मोठ्या मनाने माफ करा. तसंच बोलताना माझ्याकडून काही चूक झाली असेल तरी पण माफ करा. आणि तुम्हाला सर्वांना MST CET JEE नीटच्या परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आई जगदंबा तुम्हाला पावन, पण तुम्ही अभ्यास केला तरच तुम्हाला पावन ती. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्वांना माहीतच आहे की काळे सर एक लेखक आहेत, अभिनेते आहेत, गझलकार आहेत, आणि त्यांच्याकडे पाहून असं वाटतं की मला तर येस चित्रपटातलं हिरोच वाटतं. मी त्यांना प्रतिक्रिया कशी देतो, बरोबर ना? तर मी सरांना आता विनंती करतो की जी रश्मीरथी, ज्याला कोणी हात सुद्धा लावत नाही, त्याच्यावरती बोलत नाही, आणि ते अभिनय क्षेत्रात त्यांचं नाव खूप मोठं आहे. नगरच्या नाट्य सृष्टीमध्ये लोक विचारतात काळे सर कोणच्या नाटकात येतोय, बरोबर ना काळे सर? आणि काळे सरांच्या नाटकाला गर्दीच होते, कारण की काळे सर जिकडे जातात तिकडे खूप गर्दी असते. मी सरांना विनंती करतो की आपण ती रश्मीरथी सादर करावी. आपला अभिनय सर्व आपल्या विद्यार्थ्यांना दाखवा, कारण की ते आतून आहेत कालच्यापासून. सर काहीतरी तब्बल 2 महिने अभिनयच दाखवलाय, कारण अजूनही आम्ही शिकतो आहोत. मी पालकांना काही सांगू इच्छितो की निश्चित तुम्हाला हे जे माहोल दिसतो आहे याला आमच्या भाषेमध्ये श्रम परिहार असं म्हणतात, बरोबर ना? तो खूप कष्ट केलेला माणूस थकून भागून झाडाखाली बसला की झाडाची एक थंड हवा त्याच्या अंगावरून झुळूक म्हणून जाते, तो त्याचा विसावा असतो. अगदी तसंच आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचं आहे. आता कोणीतरी पालक बोलले, ते खूप छान बोलले, ते मला त्या अनुषंगाने थोडी उकल करायचे की विद्यार्थ्यांनी पालकांना वर्गामध्ये जे घडतंय ते बित्तंबात समजायला पाहिजे, अशा प्रकारची व्यवस्था आम्ही रेग्युलरला करतो. पण क्रॅश कोर्सला ते मुमकिन नव्हतं. परंतु मला खरं तर आज मी भाषण अजूनही करणार नाही आहे, मी भाषणच्या मूडमध्ये नाहीच आहे आज, कारण तुम्हाला काय सांगायचं, आता आणखी काय सांगायचं तुम्हाला.
इतकं बोललोय तुमच्याशी, इतकं सांगितलंय तुम्हाला आणि तुम्ही इतकं ऐकलंय की तुमच्या पुढे फक्त आता नतमस्तकच व्हायचंय. कारण 1 वाजता विद्यार्थी क्लासमध्ये समोर बसतो, दुपारची 1 वाजता, आणि तिथपासून तो 5 वाजेपर्यंत लेक्चर अटेंड करतो. एवढी खासियत, एवढी काबिलियत ज्या विद्यार्थ्यांमध्ये आहे ना, त्यांना कोणती नीटची आणि सीईटीची परीक्षा आयुष्यात यशस्वी करू शकत नाही. ते यशस्वी झाले, ते कुठेही गेले तरी माझा शब्द आहे, माझ्या ह्या अशा आकाराकडे जाऊ नका. मी घमेले उचललेले आहेत आणि पुस्तक असं ठेवलेलं आहे आणि अजूनही तीच अवस्था आहे माझी. तर 5 तास माझं ऐकणं आणि कंटिन्युअसली पाणी पीत पीत ऐकणं, हे जे विद्यार्थी करू शकतात ते आयुष्यात कधीच अपयशी ठरू शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेष आणि मोकळ्या आकाशातील मेघ आहे असं मला वाटतं. त्यामुळे हे अति होणं गरजेचं आहे. कोविड काळ आला होता, आमचे काही शिक्षक ICU मध्ये होते आणि आम्ही ICUच्या दारातच होतो. म्हणजे आम्ही एवढेच वाचलोय फक्त मरता मरता. आणि त्यानंतर आम्हाला जर हिरवं ठेवण्याचा प्रयत्न कोणी केला असेल सगळ्याच अर्थाने, तर त्याचं क्रेडिट तुम्हाला जातं. म्हणून तुमचे अतिशय ऋण आमच्यावरती फक्त तुम्ही फीज भरली म्हणून नाहीये बाळांनो, तर तुम्ही आमच्यावरती जो विश्वास ठेवला आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही आम्हाला प्रवृत्त केलं की काम करा, तुमच्या आतमध्ये अजून खूप एनर्जी आहे. आम्हाला सगळ्यांना एक कॉन्फिडन्स थोडा कमी झाला होता की कोविड नंतर आपले नेमके कोणकोणते गात्र ढिल्ले झाले आहेत. परंतु ज्यावेळी आम्ही तुमच्यावरती तो प्रयोग करून पाहिला, मी कांडके सरांना म्हटलो की मला 1 वाजताचा क्लास घ्या. ते म्हटले सर तुम्ही सिनियर आहे, तुम्ही सकाळचा क्लास घ्या. मी म्हटलं नाही, सिनियर आहे म्हणूनच 1 वाजताचा द्या. मला बघायचंय की माझ्या आतमध्ये काय राहिलंय. कारण छत्रपतींचे फक्त आपण फोटो लावत नाही, तर त्यांचं तत्वज्ञान रक्तातल्या बिंदू बिंदू मध्ये आहे. अनेक मुलांनी असा उल्लेख केला की सरांनी इतिहास शिकवला आणि भूगोल शिकवला. अरे शिकवायची तर बात सोडा, माझ्यावरती कमेंट्स पण पडतात की हा बायोलॉजी शिकवतो की इतिहास शिकवतो. तुम्हाला मी सांगतो, मी इतिहास माझ्या रक्तात आहे रे, तो माझ्या मरणाबरोबर जाणार आहे, समजलं. त्याच्यामुळे आणि तुम्ही तर माझं कौतुक केलं, पण माझे जे कॉम्पिटिटर आहेत ते माझी वल्गना करतात की हा बायोलॉजी नाही शिकवतो, इतिहास शिकवतो. पण मला प्रश्न असा आहे, अरे मी बायोलॉजी आणि इतिहास दोन्ही शिकून पण माझ्याकडे मुलं आहेत ना, तुझ्याकडची मुलं पळून जात आहेत, आलं लक्षात. आणि जे खिडकीतून माझ्याकडे येत आहेत ते मॅथची मुलं 2-3 म्हणाली की सरांना आम्ही मिस केलं. बाळांनो, असं काही मिस वगैरे काही नसतं. मी एक शिक्षक आहे आणि आम्ही कोणासाठी कधी उपलब्ध आहोत. तुम्हाला कधी आयुष्याच्या काही अडचणी आल्या तर मी तुम्हाला निश्चित मार्गदर्शन करेल, अगर तुम्हाला वाटलं की ये बंदा कुछ हमें सिखा सकता है. बात दुसरी अशी आहे की इतके अपार कष्ट 2 महिन्यात आम्ही सगळ्यांनी केले. एक दिवस 104 तापमानाला मी शिकवलं. घरचे म्हणत होते जाऊ नका. कांडके सरांची ती अवस्था, जोशी सरांची तीच अवस्था, कराळे सरांची. कारण आम्हाला आज 60 दिवसामध्ये सगळा परिक्रमा पूर्ण करायची होती. त्याचं कारण असं होतं की एक प्रत्येक गोष्टीला ब्रॅकेट असतं आणि लिमिट असतं. आता आम्ही तुम्हाला अभ्यासाला वेळ दिलाय, मी तुम्हाला परत सांगतो, तुम्ही कधीच अयशस्वी होणार नाहीये. आणि राहिला विषय थोडासा वातावरण, हे आज त्यांना मुद्दामून थोडं ढिलं वातावरण आहे. याचा अर्थ मी पाहिलंय, मुलं कधीच ती लक्ष्मण रेषा ओलांडत नाही, हे मी पाहिलंय. मी फार त्यामध्ये तरवेज आहे. वर्गामध्ये 3-3, 4-4 तास मुलं ज्यावेळी लेक्चर अटेंड करत होती त्यावेळी थोडंफार त्यांनाही थकवा येत असेल, पण त्यांनी तो जाणून दिला नाही. असो, आयुष्याचं मर्म आणि धर्म आणि कर्म कशात आहे, तर जिथे आपण संपतो तिथून आपण सुरू व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ते जे कोणी सांगत असेल तर ते सांगत आहे कृष्णाचं तत्वज्ञान. ज्यांना कृष्ण कळाले, भगवद्गीता कळाली असं नाही म्हणत मी, कृष्ण ज्यांना कळाले त्यांना रंगही कळाले आणि संघही कळाले आणि ढंगही कळाले. आणि मग जे तरंग त्यांच्या आयुष्यात निर्माण होतात त्याला लोक ओळखू शकत नाही. आणि लोक ज्यावेळी आपल्याला ओळखू शकत नाही त्यावेळी शिवाजी महाराजांचं तत्वज्ञान त्या ठिकाणी सुरू होतं. सगळे किल्ले देऊन हा निराश झाला, शरण आला, आता संपला. हीच गफलत मुघलांनी केली, म्हणून छत्रपतींनी स्वराज्य अबाधित ठेवलं. हे सगळं गंमत जम्मत. रामधारी गिरीधर हे कवी आहेत, मोठे दिनकर नावाचे कवी आहेत. त्यांची रश्मिरती हा एक मोठा खंड आहे कवितेचा आणि त्याच्यातला 3य सर्ग आहे, ज्यामध्ये तुम्ही संपताना त्यावेळी तुम्ही समजून घ्यायचं की आता सुरुवात होणार आहे तुमची.
आणि जर तुम्ही त्या उमेदीने कष्ट केले तर आयुष्यात तुम्हाला कधीही अयशस्वीता येणार नाही. तर परिस्थिती अशी आहे बाळांनो, एक 5 मिनिटाचा विषय आहे, फक्त थोडा गांभीर्याने घ्या, कारण आपण नाचणार, अजूनही नाचणार आहात. बागडा, नाचा, हसा, खेळा सगळं करा, पण त्याला एक लावण्य असलं पाहिजे. आलं लक्षात? आणि त्याच्यामध्ये कधीच ती बॉर्डर जी आहे, ती मर्यादा जी आहे, तिचं उल्लंघन नाही झालं पाहिजे. त्यावेळी खरी गंमत आयुष्याला येते. तर रश्मीरथीमध्ये तृतीय सर्गमध्ये परिस्थिती अशी आहे की पांडव वनामध्ये भटकतायत आणि त्यांना कृष्णदेव जे आहेत त्यांच्याकडे त्यांनी सलोखा करण्यासाठी कौरवांकडे पाठवलंय. आणि कौरवांनी पांडवांचा निरोप घेऊन कौरवांकडे ते गेलेत आणि कौरवांना त्यांना एवढंच सांगायचंय दुर्योधनाला की हे आपले भाऊ आहे, कशाला युद्ध वगैरे करतो, तू काय कर, तुला ते राज्य साम्राज्य काय दुनियादारी हवी ती तुझी तुला घे, आणि फक्त काय कर, त्यांना 5 गावं दे. काय किती दे? 5 गावं दे, म्हणजे सीईटीला किमान 100 मार्क मिळाले पाहिजेत तुला. तर 5 गावं दे म्हणजे काय होईल की ती लोक तिथे राहतील, व्यवस्थित राहतील आणि तुलाही बरं वाटेल. दुर्योधनाने ते काय ऐकलं नाही आणि या उलट असं केलं की कृष्णालाच बांधायची त्याने काय केली संकल्पना आपल्या भावंडांना सांगितली कि अरे यार इसको बांधेंगे हम, क्या चलो लाओ जंजीर और इसको बांध डालते हैं. ये कौन है, हा कुठून आला आणि काय सांगतोय आपल्याला की 5 गाव पांडवांना 5 गावच काय, मातीचा कण पण देणार नाही असं त्याने सांगितलं. आता रश्मीरथी हा विषय थोडा गंभीर आहे, पण तुम्हाला काय इथे फक्त नाचायला, गाणे म्हणायला आणि जेवण घालायला नाही आणलं, कळलं ना? आपला डोस कसा असतो, इंजेक्शन आम्ही जास्त स्ट्रोकचं देतो, पण अगोदर गुलाबाचं फुल हातात देतो, एक कॅडबरी मध्ये देतो. आमचा खेळच तसा आहे बायोलॉजीवाल्यांचा, आम्ही डायरेक्ट केमिकल ऍक्शन करत नाही आणि कुठला न्यूटनचा फॉर्म्युलाही टाकत नाही, हळूहळू, परंतु हमेशा के लिए इफेक्ट रहना चाहिए. तर गंमत अशी आहे, वर्षों वन में घूम घूम बाधा विघ्नों को छू छू, पानी पत्थर धूप, पानी सह धूप पत्थर, पांडव आए कुछ और निखर, सौभाग्य न सब दिन सोता है, देखे आगे क्या होता है. सौभाग्य न सब दिन सोता है, देखे आगे क्या होता है. मैत्री की राह बताने को दुर्योधन को समझाने को, भीषण विध्वंस बचाने को भगवान श्री कृष्ण हस्तिनापुर आए. भगवान श्री कृष्ण हस्तिनापुर आए. जब नाश मनुष्य पर छाता है, पहले विवेक मर जाता है. भगवान श्री कृष्ण हस्तिनापुर मध्ये आलेले आहे आणि ते काय सांगतायत, तो न्याय अगर तो आधा दो, यदि इसमें भी बाधा हो तो दे दो केवल 5 ग्राम, रखो अपनी धरती तमाम, हम वही खुशी से खाएंगे. परिजन पर मतलब अप्तसोकियांवरती, परिजन पर असीना म्हणजे तलवार न उठाएंगे, हम वही खुशी से खाएंगे, परिजन पर असीना उठाएंगे. पर दुर्योधन ये समझ न सका, दुर्योधन ये समझ न सका, दुर्योधन ये समझ न सका, आशीष समाज का ले न सका, उल्टे हरि को बांधने चला, जो था असाध्य साधने चला. जब नाश मनुष्य पर छाता है, पहले विवेक मर जाता है, पहले विवेक मर जाता है. हरि ने भीषण हुंकार किया, हरि ने भीषण विंकार किया, स्वरूपात्मा विस्तार किया. हरि ने भीषण हुंकार किया, स्वरूपासना विस्तार किया. डगमग डगमग दिग्गज डोले, डगमग डगमग दिग्गज डोले, जंजीर बढ़ाकर साध मुझे, हा हा दुर्योधन बांध मुझे, जंजीर बढ़ाकर साध मुझे, हा हा दुर्योधन बांध मुझे. ये देख गगन मुझ में लय है, ये देख पवन मुझ में लय है, विलीन मुझ में झंकार सकल, विलीन मुझ में संकार सकल, अमरत्व झूलता है मुझ में, संहार झूलता है मुझ में. दुनिया चल मेरा दीप्त भाल, तू मंडल होश सब दिशा,
विशाल भुज परिधि बंद को घेरे है, भुज परिधि बंद को घेरे है। मैनाक मेरू पर्वत मेरे है, मैनाक मेरू पर्वत मेरे है। कितने हैं जो ग्रह निकट नक्षत्र निकट, सब है मेरे मुख के अंदर। जंजीर बढ़ाकर सांदी ने हाहा दुर्योधन बांधी। चर चर जग क्षर अक्षर, नश्वर सुर जाति मानव अमर। शतकोटि सूर्य शतकोटि चंद्र, शतकोटि सूर्य शतकोटि चंद्र, शतकोटि सरसरित मंद्र। शतकोटि ब्रह्मा विष्णु महेश, शतकोटि ब्रह्मा विष्णु महेश। शतकोटि जिष्णु जलपति गणेश, शतकोटि रुद्र शतकोटि काल, शतकोटि दंडधर लोकपाल। जंजीर बढ़ाकर साधही ने, जंजीर बढ़ाकर साधही ने दुर्योधन बांधी ने बांध दिए। भूलोक अतल पाताल दे, भूलोक अतल पाताल दे, गत और अनागत काल दे। ये देख जनक का आदि सृजन, ये देख महाभारत का रंग। मृतकों से पटी हुई भू है, पहचान यहाँ कहाँ तू है, कहाँ तू है। अंबर में कुंचल दाल देख, अंबर में कुंचल दाल देख। पद के नीचे पाताल देख, मुट्ठी में तीनों काल देख। मेरा स्वरूप विकराल देख। सब जन्म मुझी से पाते हैं, सब लौट कर मुझी में आते हैं। सब जन्म मुझी से पाते हैं, फिर लौट कर मुझी में आते हैं। जब पड़ती है मेरी नजर जिधर, जब पड़ती है मेरी नजर जिधर, हंसने लगती है सृष्टि उधर। मुदता हूं मैं मेरे लोचन, मुदता हूं मैं मेरे लोचन। छा जाता है चारों और मरण, छा जाता है चारों और मरण। बांधने तू मुझे आया है, क्या जंजीर बड़ी लाया है। यदि बांधना चाहे मन, पहले बांध अनंत गगन। यदि बांधना चाहे मुझे मन, पहले बांध अनंत गगन। अरे तू सोने को साध नहीं सकता, मुझे क्या बांध सकता है। हित वचन तूने नहीं माना, हित वचन तूने नहीं माना। मैत्री का मूल्य नहीं जाना, हित वचन तूने नहीं माना। मैत्री का मूल्य नहीं जाना। तो ले मैं अब भी जाता हूँ, तो ले मैं अब जाता हूँ। अंतिम संकल्प सुनाता हूँ। अब शरण नहीं मरण होगा, याचना नहीं मरण होगा। टकराएंगे नक्षत्र निकल, टकराएंगे नक्षत्र निकल। बरसेगी भू पर वन्नी पकड़, बरसेगी भू पर वन्नी पकड़। दुर्योधन अब युद्ध ऐसा होगा, फिर न कभी जैसा होगा। भाई पर भाई टूटेंगे, भाई पर भाई टूटेंगे। विष बाण खुद से छूटेंगे, विष बाण खुद से छूटेंगे। वायस श्रगाल, वायरस बैक्टीरिया, वायस श्रगाल सुख लूटेंगे। देख दुर्योधन, अब माजरा ये होने वाला है, युद्ध ऐसा होगा जो न फिर कभी वैसा होगा। भाई पर भाई टूटेंगे, विष बाण बुंद से, विष बाण बुंद से गिरेंगे और वायस श्रगाल सुख लूटेंगे। सौभाग्य मनुष्य के फूटेंगे, सौभाग्य मनुष्य के फूटेंगे। आखिर तू भूशाई होगा। अंतिमता जे विलन असतात त्यांचा मृत्यू होतो। आखिर तू भूशाई होगा और फिर हिंसा का परदाई होगा, हिंसा का परदाई होगा। थी सभा शून्य सब थे डरे, थी सभा शून्य सब थे डरे। शांत थे, सो रहे थे या थे बेहोश पड़े। केवल दो नर ना आघाते थे, केवल दो नर ना आघाते थे। एक धृतराष्ट्र और एक विदुर, दोनों सुख पाते थे।
कर जोड खडे प्रमुदित, हे पांडव कौरवांचे होते. कर जोड खडे प्रमुदित, पुकारते रहते, जय 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 जय, बोलो कन्हैया लाल की, बोलो राधा किशन की, कृष्ण भगवान की, छत्रपती शिवाजी महाराज की, जय भवानी. शिवाजी. धन्यवाद सर. खूप छान सरांनी अभिनय सादर केला, कारण की तेवढा दम लागतो, तेवढा कस लागतो. अभिनय करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. आणि असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेले आहे, ते म्हणजे आदरणीय काळे सर. तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल, नाटककार, कथाकार, गजलकार. मेरे सपनों में आए कृष्ण मुरारी, पाँव पकड़कर मैंने पूछा है गिरधारी, कहा था तुमने हर युग में आओगे कष्ट मिटाने, इस युग में ना क्या तुम भूले वचन पुराने. बोला मैं नहीं भूला ना भूला पीर पर आई, मैंने अपने बदले अपनी बंसी है भिजवाई. वो बंसी जो सात सुरों की मधुर तान सुनाई, दिल का दुख दर्द मिटाए. एक बार जो सुन लो उसको हो जाए मतवारा, उसकी ही धुन में भारत क्या झूम रहा है सारा. अशी ती आहे बंसी. धन्यवाद सर. यानंतर मी अस्मिता बोराटे यांना विनंती करतो की आपलं मनोगत आपण व्यक्त करायचंय. अस्मिता बोराटे. त्यानंतर तेजस्विनी. गुड आफ्टरनून. माझं नाव बोराटे अस्मिता. आज आपण आपल्या फेअरवेलच्या कार्यक्रमासाठी इथे जमलो आहोत. थोडी भीती वाटतेय, त्यामुळे हेल्प करा, थोडं समजून घ्या. पहिलाच वेळ आहे अशी समोर यायची. काल काळे सर म्हटल्याप्रमाणे हे आपले सगळे शिक्षक म्हणजे एक परिस आहे. आपण त्यांना हात लावलं तर आपलं सोनं होईल. आपण त्यांना हात लावलं तर आपलं सोनं होईल. आणि ही बाब अत्यंत खरी आहे, कारण त्यांनी या 2 महिन्यात आपल्याला भरभरून देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि कराळे सरांच्या कमिटमेंटप्रमाणे 2 वर्ष आपण जे नाही शिकलो ते आपण 2 महिन्यात शिकलो. आणि ही बाब अत्यंत खरी आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी कितीही आणि काही बोललं तरी कमीच आहे. त्यामुळे माझा विषय थोडा वेगळा आहे आणि आय होप तुम्ही माझा विषय समजून घ्याल आणि शांतपणे ऐकाल. माझा विषय आहे गर्ल्स फ्रीडम. सो डियर गर्ल्स, नीट ऐका. कुछ बातें ऐसी हैं जो तुम्हें बतानी है, क्या पता जिंदगी के किस मोड़ पर काम आए. कुछ बातें हैं जो तुम्हें ऐसी बतानी है, क्या पता जिंदगी के किस मोड़ पर काम आए. हर रोज कोई नया आएगा और हर रोज कोई नया किस्सा लेकर आएगा और हर रोज कोई तुम्हें नया बताएगा. हर रोज कोई नया आएगा और हर रोज कोई तुम्हें नया बताएगा. तुम एक लड़की हो, इतना जोर से मत हंसो, इतनी लड़कों की दोस्त मत बनो, इतनी फोटोज पोस्ट मत करो. अरे बाहर जा रही हो, थोड़ा तो मेकअप करो. कोई तुम्हें कुछ भी कहे, तुम जब सपने देखोगी ना तो 1000 सवाल उठेंगे. कोई तुम्हारे लिए गाड़ी का दरवाजा खोलेगा तो कोई अपने दिल का दरवाजा बंद कर लेगा. कोई तुम्हें कुछ भी कहे, तुम कभी मत घबराना. कभी ऐसा लगे ना कि जिंदगी की सारी परेशानियां, सारे इल्जाम सही नहीं है, तो सिर्फ अपने सपनों को चुनना. तुम रानी नहीं, तुम अबला नहीं, तुम अप्सरा हो. तुम रानी नहीं, तुम अबला नहीं, तुम अप्सरा हो. और एक बात, कभी प्यार को अपनी कमजोरी मत समझना, तो वो तुम्हारी सबसे बड़ी ताकत है. दिल खोल कर प्यार लेना, पर अपने लिए थोड़ा सा बचा कर रखना. दिल खोल कर प्यार देना, पर अपने लिए थोड़ा सा बचा कर रखना. अपने सच को बताने से कभी मत डगमगाना. अपने सच को बताने से कभी मत डगमगाना. नारी एक अत्यंत महत्वपूर्ण शक्ति है जो कभी नहीं डगमगा सकती. तुम अबला नहीं, तुम रानी नहीं, तुम अप्सरा हो. थैंक यू वाइस. करणे आली आहे का? त्यांना विनंती करतो की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. आफ्टरनून ऑल. आज आनंद आणि दुःख या दोन्हीच्या टोकावर उभा असलेला आपला क्लासचा शेवटचा दिवस. 2 महिने कसं गेले हे कळलंच नाही. म्हणतात ना, काही गोष्टी, काही स्थळं, काही ठिकाणं आपल्या आयुष्यात येतात. त्यांचा आपल्या आयुष्यातील काळ, आपल्या सोबत असण्याची वेळ ही खूप कमी असते.
पण त्या संगतीमुळे आपण काहीतरी मोठं मिळवण्याच्या एक पाऊल जवळ जात असतो. हे सगळं योगदान ह्या शिक्षकांनी आम्हाला दिले. इथे येण्याआधी मी फक्त CAT देण्याच्या तयारीत होते. असं वाटलं आपण फक्त CAT पुरता अभ्यास करू शकतो. पण इथे आल्यानंतर मनात आत्मविश्वास निर्माण झाला आणि आपण नीट पास आउट होऊन काहीतरी मोठं मिळवू असा आत्मविश्वास आला. असं वाटलं शहरातले क्लास, मोठे क्लास कसे असतील, इथले शिक्षक कसे शिकवत असतील. पण इथे आल्यानंतर कळलं इथे प्रत्येक शिक्षकांचं सगळ्या विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष असतं. सरांच्या शिकवण्याकडे आम्ही इतकं लक्ष दिलं की त्यांचं शिकवणं तर आहेच, पण त्यांचे प्रत्येक एक डायलॉग पाठ झाला. काळे सरांना काही अडचण आली की ते लगेच जंजिरे सर अशी हाक मारायचे. जोशी सर 1.5 hour पे अटेन्शन असं म्हणायचे. मॅडम म्हणायच्या यस मॅ ऑडिबल, लक्ष द्या. आणि कराळे सर इकडे बघतोस, ध्यान दे असं सतत म्हणायचे. आमचं पहिलं लेक्चर जोशी सरांचं होतं. आमचं पहिलं लेक्चर काळे सरांचं होतं. त्यांची पर्सनॅलिटी पाहिल्यानंतर असं वाटलं ते खूप कडक असतील, भीती वाटली होती. पण नंतर कळलं ते किती मनमिळावं आहे ते. कानके सरांना केमिस्ट्रीचं मास्टर माइंड म्हटलं तरी चालेल. त्यांच्यामुळे केमिस्ट्री जास्त सोपी वाटायला लागली. कराळे सर आणि जोशी सरांमुळे फिजिक्समध्ये आणखीन गोडी निर्माण झाली. म्हणतात कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. तसंच पुढचं शिक्षण घेण्यासाठी आम्हाला हा क्लास सोडावा लागतोय. पण त्याआधी आम्हाला इतकं छान शिकवणारे सगळे शिक्षक, जोशी सर, कराळे सर, कानके सर, काळे सर, आम्हाला चॅप्टर सुरू होण्याच्या आधी आमच्या हातात नोट्स देणारे सगळे काका, आमच्या टेस्ट घेणाऱ्या मॅडम, ह्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. थँक्यू आमचे 2 महिने इतके सुंदर केल्याबद्दल. आता खूप आत्मविश्वास आलाय. खूप काही करायचंय आणि हे करत असताना स्वतःला सांगायचंय आता फक्त रंगीत तालीम झाली आहे. आता खऱ्या अर्थाने पडदा उघडणार आहे आणि आम्हाला परफॉर्म करायचंय. इथून दूर जाताना खूप काही शिकले आहे. तुमचे ऋण कसे फेडू या ओझ्यांनी मी वाचले आहे. दिवस येतात, दिवस जातात, उरतात फक्त आठवणी. आपण फक्त उरत असतो शुभेच्छांचे मानकरी. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचं. या नगरमध्ये आमची इतकी काळजी घेतल्याबद्दल, इतकं छान शिकवल्याबद्दल थँक्यू. सर्वांनी शांत बसायचंय, कुणीही गडबड करू नये. हसा खेळा परंतु शिस्त पाळा. यानंतर शुभम शेरकर, प्रथमेश मुंडे, जगताप संकेत, शुभम शिंदे, कृष्णा टाक, निशांत फुलारी, विनायक खाटिक, अनिकेत धानापुणे आणि गणेश दारिये या सर्वांना विनंती करतो की आपण आपला ग्रुप डान्स सादर करायचा. गाणं जे असेल ते आमचे साऊंड ऑपरेटर जालिंदर शिंदे यांच्याकडे द्यावी, ज्यांनी खूप चांगल्या रीतीने म्युझिक दिलेलं आहे. असे आमचे मित्र जालिंदर शिंदे यांच्याकडे ते आपलं गाणं द्यावं आणि सर्वांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं. आपला डान्स
त्यांनी नृत्य केलंय अतिशय सुंदर. सर या सर्व आपल्या लाडक्या शिक्षकांनी आपल्यासाठी खूप सुंदर असा कार्यक्रम आज ठेवला आपल्यासाठी शेवट निरोप समारंभाच्या निमित्तानं. डान्स झाल्यानंतर कविता जुनी आहे, तुम्हाला आवडते का नाही, परंतु थोड्याफार टाळ्या वाजवलं तरी चालतील. आमचे काळे सर असतील, कानके सर असतील, कराळे सर असतील आणि जोशी सर यांची ही आवडतीची कविता आहे. आपल्या लाडक्या शिक्षकांसाठी म्हणतोय मी. चालू करू. नारायण सुर्वेची कविता आहे, अतिशय छान आहे. तुम्ही सुखात समधी राहा असं पत्रात लिहा, कोण्या मेल्यानं तुम्हा कळवलं मी ढुमकते रस्त्यावर, कोण्या मेल्यानं तुम्हा कळवलं मी ढुमकते रस्त्यावर, संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर, पाणी आणायला जाऊ का नको काय ते पत्रात लिहा, पाणी आणायला जाऊ का नको काय ते पत्रात लिहा, पहिल्यांदी आलात रिकाम्या हातानं फुकट झाली खेप, तू मुंबईला असतो बरं का, पहिल्यांदी आलात रिकाम्या हातानं फुकट झाली खेप, देवी झाली मोठी तिला आवडतोय गाणे ऐकायला टेप, आम्ही सगळ्यांनी ऐकू का नको काय ते पत्रात लिहा, 100 रुपयाचा हिशोब मागताना मीच काय एकटीने खाल्ले, 100 रुपयाचा हिशोब मागताना मीच काय एकटीने खाल्ले, लाईटचे 20 दिले, पाण्याचे 30 दिले, 25चे राशन आणले, दूधवाल्याची देऊ का नको काय ते पत्रात लिहा, तुम्ही सुखात समधी राहा असं पत्रात लिहा. धन्यवाद. यानंतर आपले जे आपले लाडके शिक्षक आहेत, एक मिनिट सर, गाणं म्हणायला लावायचं ना. जोशी सर, कानके सर, कराळे सर, टेन्शन घेऊ नका. तुम्ही तर हा मध्ये तुम्ही काय नाही म्हणता. काय सर ऐका नाही नाही काय सर अरे माझ्या आवडत त्याचा सूर का आहे का. कराळे सर छान गाणं म्हणतात.
जाए सतरंगी बरसातों में जब जन्नत भीगा जाए प्यार में नहाने को डूबी जाने को दिल मेरा तड़पाए ख्वाब जगा जाए ऐसा कोई साथी हो ऐसा कोई प्रेमी हो क्या जिंदगी बुझा जाए नीले अंबर पर चांद जब आए प्यार बरसाए हमको तरसाए ला 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 त्यांना गाणं गायलंय, परंतु मॅडम माझं बारकाई लक्ष तुमच्याकडे होतं. ते खूप छान गाणं म्हणत होते. तुम्ही असं काय पाहत होत त्यांच्याकडे रागाने समजलं नाही राव काही. असं नका करू. येऊन की ते छान ते गाणं म्हणले. त्यानंतर मी लाडके विद्यार्थी म्हणतो. मी म्हणतच नाहीये. लाडके सर काय करायचं? जोशी सर तुम्ही जोशी सर कानके सरांच्या वतीनं काळे सर गाणं म्हणतील, बरोबर ना? ओके, छान, धन्यवाद. गाणं नाही येत रे. माझ्या आईने सांगितलं होतं तू कधी गायकडे होणार त्याच्या नादी बोलावं. आता गाणं येत नाही. 2 महिने डान्सच केला ना रे. प्रयत्न करून पाहतो.
आहे. धन्यवाद. हॅलो. माहितीये का, मी तर गाणं म्हणलो ते तर कुणीच थांबणार नाही, पण आता नाही कारण तुमच्यावरती आपलं न जेवता सगळे पळून जातील. त्यामुळे जेवल्यानंतर तुमच्यासाठी डान्स करणार आहे ती. जेवल्यानंतर गेले 100, परंतु काटके सर, काळे सर, जोशी सर आणि कराळे सर एकच नंबर. त्यानंतर मी प्राध्यापिका ताकत होनी चाहिए और जो भी बात करे या की जाए वो हमारे माता पिता और भगवान की इबादत होनी चाहिए. Should be in the bracket, should not cross the border of standardness. Vulgarity कडे जायचं नाहीये. तुम्हाला नाचायचंय का? ओके. फक्त नाचताना असं डुसक्या मारू नका. ब्रेक डांस करा. ठीक है, बाउंसर मुझे थोड़ा सा रिलैक्स होने दीजिए. ओके, 2 मिनट सिर्फ मिलेंगे आपको, उसके बाद बंद हो जाएगा अपने आप. ठीक है, ओके. जे आता काही कारणास्तव गेले लवकर त्यांचे आणि इतर पाहुणे यांचे मी K4 जे इन्स्टिट्यूट म्हणजेच ॲम्बिशन बायोलॉजी अकॅडमीचे प्रोफेसर रवींद्र काळे सर, कानके केमिस्ट्री अकॅडमीचे प्राध्यापक कानके सर, जोशी फिजिक्स अकॅडमीचे प्राध्यापक जोशी सर, कराळे मॅथ्स अकॅडमीचे प्राध्यापक सुनील कराळे सर आणि PK फिजिक्स अकॅडमीचे प्राध्यापक पवन कराळे सर यांच्या सर्वांच्या वतीने मी आभार मानते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे आमचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक ज्यांनी कोविड काळात ही शिक्षण प्रक्रिया थांबली होती ती पूर्ववत होण्यासाठी विद्यार्थ्यांना पाठवले असे पालक आणि विद्यार्थ्यांचेही मी मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे नॉन टीचिंग स्टाफ असेल व इतर सर्व जे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्या सर्वांचे मी K4 जे इन्स्टिट्यूटतर्फे आभार मानते. चांगलं शिक्षण घेतलं, ती शिक्षण प्रक्रिया कंटिन्यू होण्यासाठी तुम्ही आणि तुमच्या पालकांनी खूप सहकार्य केलं. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नीटला CETला तुम्ही जर चांगला अभ्यास केला तर निश्चितपणे तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. 2 महिने ऑनलाईनरित्या आम्ही तुम्हाला कंटेंट टाकण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही सेल्फ स्टडी करा आणि हास्य विनोद जोशी सरांनी जेवढं काही भाषण केलं त्यातला 5वा मुद्दा होता एन्जॉय द मोमेंट्स. आजचा या अलीकडच्या काळात निराशावादी दृष्टिकोन नाही, परंतु येणारा क्षण आपल्या आयुष्यात काय घेऊन येणार आहे याची कोणालाच कल्पना नाही. त्यामुळे थोडंसं बागडावं, थोडंसं हसावं, थोडंसं नाचावं, थोडंसं रागावं, थोडंसं लाडावं. पण आपला जो वसा आपण घेतलेला आहे, शिक्षणाचा यज्ञ जो आपण पेटवलेला आहे तो कधीही सोडू नये. त्यामुळे मी तुम्हाला परत एक सांगतो, मी शेवटी एक तिथल्या तिथं जे सांगितलं की अपनी हर एक अदा में नजाकत होनी चाहिए
और हर एक हरकत में माता पिता और भगवान की इबादत होनी चाहिए. म्हणजे असं की आपण जे काही करतो आहोत ते शालीन असलं पाहिजे आणि ते वल्गर असलं तरी वल्गर नसूच आहे, परंतु जरी एखाद्याला वाटलंय समजा दुरून एखाद्याला काही ठिकाणी वाटेल की या ठिकाणी काय एवढा गोंधळ चाललाय, काय चाललंय, पण 2 महिने आपण जे केलेले तुंबळ कष्ट आहेत त्याचा हा श्रम परिहार आहे. आपण एकत्र आलो, छान बसलो, बोललो आणि तुम्ही आमचे ऋणानुबंध, तुम्ही नगर शहरातली नाहीयेत, नगर शहरातली मुलं भेटतील, येतील, जातील, पण गावखेड्यातून आलेली मुलांना आम्हाला शिकवण्याची संधी मिळाली. आम्ही गावखेड्यातून आलेलो आहोत, संघर्ष करत इथपर्यंत आलेलो आहोत. खूप चांगल्या विद्यार्थिनी, खूप चांगली विद्यार्थी आमच्या प्रार्थनात परमेश्वराने टाकले, त्याबद्दल परमेश्वराचे आम्ही आभार मानतो. आम्ही पाचही जण तुमच्या समोर अक्षरशः आणि तुमच्या आईसमोर आणि वडिलांसमोर साष्टांग दंडवत घालत आहेत, तो आपण मान्य करावा. धन्यवाद. HK का डेफिनेशन चेंज करो. HK मीन्स हमारे दिल के बहुत करीब. आणि माझ्याकडनं कोणाला कधी रागवण्यात आलं असेल 2 महिन्यात, कधी कोणाला उभं केलं असेल, मोठ्या मनाने सोडून द्या, मोठा भाऊ म्हणून रागवला असेल, मोठ्या मनाने माफ करा आणि कीप इन टच. थँक्यू. मी पण थोडासा खडूस आपली सरांच्या म्हणण्यानुसार पाण्यातली काठी असते, ती काय वाजत नाही, लागत नाही, त्याचा काही आवाजही होत नाही. सोडून द्या. ओके, एन्जॉय करा, प्रेम राहू द्या. जर कुठे भेटला, कुठे कधी आठवण आली, नगरला काही अडचण आली तर आवाज द्या. रोज अडचण येत असतील नका देऊ. ओके, एका शब्दात थँक्स. जे केलं ते आमचे प्राध्यापक विजयजी साबळे सर यांचा एक छोटा सत्कार आपण करतो आहोत. तो हा माणूस आज आपल्या कार्यक्रमात भेटणं आपलं नशीब आहे, कारण ते आमच्या पण हाती लागत आहे. आमचे मित्र सख्खे असूनही त्यांना रोज कार्यक्रम असतात. खूप गुणी कलावंत आहे आणि त्यांनी सुद्धा ती ब्रॅकेट सोडली नाही, अन्यथा अनेक पिक्चरमध्ये दिसले असते, पण त्यांना ते जे आवडतं तेच ते करतात. साहित्यिक टच घेऊन ते आपले कार्यक्रम करत असतात. त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि असंच प्रेम राहू द्या. नेहमी व्हिडिओ शूटिंग करत असतात आणि स्वतः कॅमेऱ्यात फोटो कधीच दिसत नाही. यांचा एक फोटो आपण छान काढूया. ते दिसायला खूप सुंदर आहेत कारण त्यांचं मन खूप सुंदर आहे. टिकोळे साहेब यावरती. त्याच्यानंतर मगाशी ओके चला ठीक आहे. ओके ओके चला एक सगळ्या अनेक लोकांचं प्रेम असतं. कडू साहेब आहेत, टिके साहेब आहेत, अशा लोकांचं आमच्यावर प्रेम असतं. आणखी कोणी आहे का असले? छान. ओके, आणखी कोण राहिले? वाह क्या बात है. देखिए 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 नजारा ऐसे चमत्कृति से बना हमारा K4J इंस्टिट्यूट है. तो गावाकडे गेल्यानंतर लोकांना सांगा बरेच म्हणून. ओके, जे चांगलं वाटलं ते सांगा, जे वाईट वाटलं ते नका सांगू. त्याबद्दल धन्यवाद. काय बोलले? काय बोलले? काय करता? फार मोठा प्रपंच आहे. ओके चला, आता कार्यक्रम संपला आहे. सगळ्यांनी जेवण. ओके, आणखी कोणी राहिला असेल तर मनापासून काही नसतं रे गाड्यात. भ्रम आहे तो.